श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 339। रस्त्यात ब्राह्मणाला वर प्रधान। सर्वज्ञांना सकाळचा पूजा वसर केला, वस्त्रे परिधान केली, मग सर्वज्ञ तेथून निघाले। ब्राह्मण सर्वज्ञांना वाट लावण्यासाठी सोबत निघाला। त्याला मुलं मुली व जवळ शेतीवाडी नव्हती। एका शेताजवळ आला आणि सर्वज्ञांपुढे सांगू लागला, जीजी, ही माझी शेती होती, पण भाऊबंदांनी ती बळकावली। सर्वज्ञ तेथे उभे राहिले व म्हणाले, भटो, काही मागा। त्याने म्हटले, कोठ्याच्या कोपऱ्यात सुनेच्या हाताने ताक भात आंबील द्यावे जी। सर्वज्ञ म्हणाले, हे तुम्हाला कर्मार्जकानेही मिळू शकते, दुसरे काही मागा। त्याने म्हटले, नाही जी, मला हेच द्यावे। सर्वज्ञांनी म्हटले, होईल हो। यावर सर्वज्ञांनी रहाट घडीचा दृष्टांत सांगितला। रहाटी घडे बांधली असे, ते जाये भरे रिचवे, तसा हा जीव देवता चक्रात कर्मबंधनाने बांधला गेला आहे। तो स्वर्गात जातो, नरकात जातो, श्रेष्ठ देवता फळात जातो, मनुष्य देहात येऊन पुन्हा कर्म करतो, असा रहाट न्यायाने फिरतच असतो। मग त्याने दंडते घातली, श्रीचरणा लागला, परत निघून गेला। सर्वज्ञ म्हणाले, विणकारासारखी याची गती झाली। भक्त मंडळींनी विचारले, जीजी कशी जी? सर्वज्ञ म्हणाले, कोणी एकू साडी हाटासी वेव घेयावया जाय, हाट वेळू नव्हे, म्हणून वृक्षा एका खाली निजे, वरू ते पाये, तव सरळ डाळ खांदी देखे, मग म्हणे, याचे कैसे बरवे वेव होईल, तव वेव पडे, वेव घे, खांद्यावरी घालोनी निघे। मग तो म्हणे, आगा, मी कल्पवृक्ष प्रसन्न झाला, माग तरी मोडी तोडी आणिक वेवची दे, तव आणिके देव खाली पडिले, तेही घेतले आणि निघाला। तसे परमेश्वर प्रसन्न झाल्यावर जीवाने काही क्षुल्लक विषय व्यवहार मागावा, तो प्रसन्न झाल्यावर त्याचे प्रेम मागावे, तशी परी झाली या ब्राह्मणाला। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।